महिलांना स्वयंरोजगारासाठी ई पिंक रिक्षा योजनेचा विस्तार. पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यात. राज्य सरकारची घोषणा. आषाढी निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या 64 विशेष गाड्या. नागपूर, मिरज, अमरावती, पंढरपूर, खामगाव, पंढरपूर, भुसावळ, पंढरपूर अशा विशेष गाड्या. उद्या रात्री 11:45 सोमवारी सकाळी 5:15 रेल्वे आरक्षण बंद राहणार. PRSमध्ये अपडेट करण्याचं काम केलं जाणार असल्यानं 5.5 तास आरक्षण बंद राहणार. 16 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण सुनावणी. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेबरोबर चिन्हाबाबत होणार सुनावणी. शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर 15 जुलैला सुनावणी. निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका. मराठा ओबीसी आरक्षण प्रकरणी सोमवारी सर्वपक्षीय बैठक. सगळे सोयरेंच्या मागणीसंदर्भात काम सुरू. चंद्रकांत पाटलांची माहिती. लातूर नीट प्रकरणामधील आरोपी जलील पठाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपी संजय जाधवला 2 दिवसांची सीबीआय कोठडी. आरोपींच्या बँक अकाउंटमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं उघड. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. नाशिक मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक. दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी निलेश लंकेंच्या नेतृत्वातील आंदोलनाचा आज दुसरा दिवस. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लंकेंचं आंदोलन. निलेश लंकेंच्या आंदोलनामध्ये त्यांच्या पत्नी राणी लंकेंचाही सहभाग. जोपर्यंत जिल्हाधिकारी आंदोलन स्थळी येऊन शेतकऱ्यांची भूमिका समजून घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. लंकेंचा इशारा. रायगडच्या इंडियन रेस्क्यू अकादमीच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी रेस्क्यू ट्रेनिंग. कोलाड इथे देशभरातील संघांनी घेतलं प्रशिक्षण. नाशिक जिल्ह्यात फक्त 9% पाणीसाठा शिल्लक तर गंगापूर धरणाचा पाणीसाठा 22%. नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम. नमस्कार. मनसुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली. पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होय मन शुद्ध तुझं.